Cancer Healer Center, a new beginning. विधान भवनात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आमने सामने, दोघांचा एकमेकांकडे कानाडोळा. मात्र फडणवीस आणि ठाकरेंचा एकमेकांना नमस्कार करत मिश्किल संवाद. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ठाकरे फडणवीस अजितदारांमध्ये हास्य कल्लोळ. काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही? ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल सवाल. तर हा तुमचा अर्थसंकल्प नाही म्हणत अजितदारांनाही टोला. खुर्चीवरून महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये हास्य कल्लोळ. मागच्या सरकारमध्ये आम्ही तिघच होतो, आता फक्त खुर्च्यांची अदलाबदल. एकनाथ शिंदेंचं भाष्य. तर शिंदेंच्या मनातून खुर्ची काही जात नाही, अजितदारांनीही डिवचलं. योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त गरजेची. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यातही 1500 मिळणार. 2100 बाबत जेव्हा घोषणा करू त्याच्या पुढच्या महिन्यांपासून ते पैसे मिळतील. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद. 24 लाख महिलांना लखपती निधी बनवणार. अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा. राज्याचा अर्थसंकल्प निराशाजनक. लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणाही नाही. अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधक आक्रमक. लाडक्या बहिणींपेक्षा लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्सकडे सरकारचं लक्ष. कॉन्ट्रॅक्टरनी संपूर्ण अर्थसंकल्प गिळला. महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचं काम सुरू. उद्धव ठाकरेंची टीका. अर्थमंत्री अजित पवारांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर. मुंबईत 41.2 किलोमीटर तर राज्यभरात 237.5 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 64,000 कोटींचे प्रकल्प. मुख्यमंत्री बळीराजा योजनेत शेतकऱ्यांसाठी 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज. अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा. कृषी क्षेत्रात AI वापरासाठी धोरण. राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9,710 कोटी रुपयांची तरतूद. आग्र्यात शिवरायांचं, कोकणातील संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार. तर हरियाणातील पानिपतमध्ये यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय. अजित पवारांची अर्थसंकल्पातून घोषणा. गोरेगाव, नवी मुंबई, खारघर आणि विरार बोईसरमध्येही व्यापारी केंद्र बनवणार. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळाला मेट्रोनं जोडणार. ठाणे वर्तुळाकार मेट्रोलाही अर्थसंकल्पात मंजुरी. विधानसभा अध्यक्षांसोबतच्या भेटीनंतर मविया नेते आणि फडणवीसांमध्ये बैठक. भास्कर जाधव, जयंत पाटील, नाना पटोले उपस्थित. नार्वेकरांसोबत विरोधी पक्ष नेतेपदावर चर्चा झाल्याची माहिती. रवींद्र धंगेकरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी. थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. मुक्तागिरी या निवासस्थानी शिंदेंची धंगेकरांसोबत बैठक सुरू. महाकुंभ मेळ्यातील पवित्र स्नानावरून राज ठाकरेंनी उडवली खिल्ली. तर राज ठाकरे भूमिकेबाबत अल्पमतात. सुधीर मुनगंटीवारांची टीका. राज ठाकरेंच्या जागी अन्य कुणी असतं तर भाजपने थैथयाट केला असता. राज ठाकरेंच्या कुंभस्नानावरील वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला. एवढीच हिंमत असेल तर बकरी ईदच्या दिवशी प्रश्न विचारा. राज ठाकरेंच्या गंगा नदीबाबतच्या वक्तव्यानंतर नितेश राणेंचं आव्हान. पुण्यात भर रस्त्यात मद्यधुंद अवस्थेत अश्लील कृत्य केल्याचं प्रकरण. आरोपी गौरव आहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी. तर मित्र भाग्येश ओसवालला 1 दिवसीय न्यायालयीन कोठडी. Cancer Healer Center, a new beginning.